जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यवतमाळ पोलीस भरती 2026 ला आलेला एक प्रश्न बघणार आहोत आपण. बघा, रीमा, मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांनी अनुक्रमे 14 तास, 16 तास आणि 22 तास वापरली. जर रीमाच्या कारचे भाडे 640 रुपये आले असेल तर एकूण भाडे किती? आता या तीन मैत्रिणी आहेत. कोणत्या कोणत्या? ही रीना, त्याच्यानंतर दुसरी आहे रीमा आणि तिसरी आहे मीरा. यांनी काय केलं, एक कार भाड्याने घेतली. पहिलीनं 14 तास वापरली, दुसरीनं 16 आणि तिसरीनं 22. हे अनुक्रमे आहेत. म्हणून काय करायचं, हे रीना काय होईल, 14 तास वापरेल. त्याच्यानंतर रीमा ही 16 तास वापरेल आणि मीरा ही 22 तास वापरेल. बरोबर. मग आता काय म्हणते, रीमाच्या कारचे भाडे 640 रुपये आहे. कोणाच्या? ह्या रीमाच्या. हे 640 रुपये आहे. म्हणून काय होईल आता इकडं, हे 16 बरोबर 640 रुपये होईल. आणि आता राहिल्या कोण? हे रीना राहिली आणि एक रीमा राहिली, या दोघी जणी. मग हे जर 16 म्हणजे 624 असेल तर हे रीनाचे 14 अधिक मीराचे 22 हे एकत्रित किती हे काढावं लागेल आपल्याला. आणि शेवटी एकूण भाडे किती विचारले, म्हणजे मग हे जे आता एकची किंमत मिळणार आहे आणि पहिले 460 रुपये यांची बेरीज करावी लागेल, म्हणजेच त्या तिघींचं एकूण भाडं होऊन जाईल. तिरपा गुणाकार होईल. हे 16 गुणिले x होईल आणि इकडं 640 गुणिले 14 अधिक 22 हे 36 होतील. इकडं x बरोबर 640 गुणिले 36 छेदिले 16. x बरोबर 4 चौक 16, 4 9 36, 4 1 4, 4 1 4, 2 उरले, 4 सक 24, 160 गुणिले 9, 16 गुणिले 9 144 आणि हा 0. ही x ची किंमत नाही मिळाली आपल्याला. x ची किंमत मिळाली म्हणजे याच्यामध्ये कोण आहे, रीना आणि हे मीरा यांचं एकत्रित भाडं आहे. मग आता आपल्याला एकूण भाडे विचारले, म्हणून हे एकूण भाडे. आता एकूण भाड्यामध्ये एक ही रीमाचे किती आहेत, 640 रुपये अधिक, आता दोन कोण राहिल्या, रीना आणि अधिक मीरा, या दोघींचं किती मिळालेलं आहे आपल्याला, हे 1440. 640 आणि 1440 यांची बेरीज करा. यांची बेरीज येईल 2080 रुपये. एकूण कार भाडे. थँक्यू.